शेतकरी मित्रांनो, आपले पूर्वज कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारी शेती करून पिकाची आणि मातीची देखील उत्पादकता टिकून रसायन मुक्त शेती कसे करत असाल, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच ना। नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एक अशा कमी खर्चिक आणि प्रभावशाली कीटकनाशकाबद्दलची माहिती, जी किडींवर खात्रीशीर नियंत्रण तर देईलच, शिवाय तुमचा पूर्णपणे खर्च वाचवून पिकाची आणि मातीची उत्पादकता देखील वाढवेल। असे एकमेव कीटकनाशक म्हणजे निंबोळी अर्क। आज कीटकनाशकांचे जे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात। तसेच किडींचा जो प्रादुर्भाव वाढतोय, मात्र शेतकऱ्यांना लाखोंचा खर्च करून देखील हवा तसा रिझल्ट मात्र मिळत नाही। शिवाय मातीची आणि पिकाची उत्पादकता घटल्यामुळे उत्पन्नावर देखील त्याचा मोठा फटका बसत आहे। अशा वेळी शेतकरी जैविक उपाय शोधून आपल्या पिकाला नैसर्गिकरित्या देखील वाचवू शकतो। यासाठीच आपण या व्हिडिओच्या मधून घरच्या घरी निंबोळी अर्क कसा बनवायचा, तसेच त्याचा फायदा किडीच्या नियंत्रणासाठी कसा होईल याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, गावाकडे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर एक तरी कडुनिंबाचं झाड हे असतंच। त्याला आलेल्या ज्या निंबोळ्या आहेत त्या पक्व झाल्यावर गळून पडतात। त्याच निंबोळ्यांचा जर आपण वापर करून निंबोळी अर्क तयार करून फवारणी केली तर अगदी झिरो खर्चामध्ये आपण खात्रीशीर नियंत्रण मिळवू शकतो। मग तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाच असेल, तर हा निंबोळी अर्क बनवायचा तरी कसा, हो ना। निंबोळी अर्क बनवण्याची प्रोसेस तर आपण पाहणारच आहोत। त्याआधी आपण पाहूयात की नक्की याचा फायदा कशा प्रकारे पिकाला होत असतो। तर शेतकरी बंधूंनो, निंबोळी अर्क हा किडींच्या प्रकारानुसार किडींवर नियंत्रण करत असतो। काही किडी या निंबोळी अर्काच्या वासाने नियंत्रित होतात, तर काही किडींच्या प्रजनन क्षमतेवर, तर काही किडींच्या अन्न नलिका आणि श्वसन नलिकेवरती परिणाम करतात। हा निंबोळी अर्क मादी किडीने घातलेल्या अंड्यांना उबवू देखील देत नाही। तसेच बाहेर पडलेल्या ज्या अळ्या आहेत त्या देखील पूर्णपणे नष्ट करण्याची हे निंबोळी अर्क मदत करते। निंबोळी अर्क फक्त अळीसाठीच नाही, तर सोबतच पिकावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या रस शोषक किडींसाठी देखील खात्रीशीर उपाय म्हणून आपण वापरू शकतो। जसे की हा निंबोळी अर्क आपण मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि सुरुवातीला येणाऱ्या बोंडअळी असेल किंवा शेंड्या आणि फळ पोखरणारी अळी असेल, पाने खाणारी अळी असेल, अशा विविध प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी या निंबोळी अर्काचा उपयोग फायदेशीर ठरतो। चला तर मग आता आपण पाहूयात हा निंबोळी अर्क बनवायचा तरी कसा। शेतकरी मित्रांनो, निंबोळी अर्क बनवण्यासाठी आपल्याला कडुलिंबाच्या निंबोळ्या गोळा करून सावलीत वाळून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्या व्यवस्थित साफ करून साठवायच्या आहेत। साधारण 5% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला 5 किलो निंबोळी पावडर पाहिजे असते। वाळलेल्या या निंबोळ्यांची बारीक कूट करून आपल्याला प्रथमतः घ्यायची आहे। ही जी बारीक कूट आहे किंवा जो चुरा आहे, तर तो 9 लिटर पाण्यामध्ये आदल्या दिवशी भिजत ठेवायचा। तसेच त्याच वेळी 1 लिटर पाण्यामध्ये साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर ज्या दिवशी आपल्याला सकाळी फवारणी घ्यायची आहे, तर त्या दिवशी भिजत घातलेली निंबोळीच्या पावडरचे पाणी पातळ कपड्याने गाळून घ्यायचं आहे आणि त्यात 1 लिटरचे तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळायचे आहे। त्यानंतर तेच द्रावण आपण पूर्णपणे 100 लिटर होईल एवढे त्यात आपण पाणी ओतून स्वच्छ काठीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते संपूर्ण जे द्रावण आहे तर ते 5% निंबोळी अर्क म्हणून तयार होईल। त्यानंतर आपण ते फवारणीसाठी देखील वापरू शकतो, जेणेकरून पिकावर आलेल्या किडींसाठी हे कीटकनाशक म्हणून चांगल्या रीतीने काम करते। तसेच बाकी मित्र किडींना देखील याचा काही प्रॉब्लेम न होता आपण पिकाची देखील कार्यक्षमता वाढवू शकतो। तसेच पिकाचा अधिकचा खर्च आपण वाचू शकतो। तसेच या पद्धतीमुळे सेंद्रिय शेतीला देखील चालना देऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, माहिती आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका। अशाच शेतीविषयक अजून कोणत्या समस्या तुम्हाला आपल्या पिकांमध्ये जाणवतात, आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।